गीता अध्याय 3 श्लोक नंबर 25 पर्यंत आपण पूर्ण केलेला आहे. आज याचा पुढचा भाग आपण घेणार आहोत. एक छोटासा रिकॅप पटकन घेऊया. पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात अर्जुन कन्फ्यूज आहे की युद्ध करणं चांगलं की युद्ध न करणं चांगलं, आणि त्याला उत्तर मग भगवंत 3 ते 9 मध्ये देतात की युद्ध करणं चांगलं आहे जर तू निष्काम भावनेने ते युद्ध केलं तर तुझ्या मनात जी भीती आहे पाप लागण्याची ते पाप तुला लागणार नाही. 10 ते 16 मध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझं जे जीवन आहे ते स्वतःचा स्वार्थ पूर्ण करता करता इतरांसाठी पण तुला काही करता येईल का हे तू बघ. हे आपण 10 ते 16 मध्ये बघतो. आणि जिथे भगवंत मग कर्माचं चक्र आणि निसर्ग चक्र, ज्याला आपण रेन सायकल म्हणतो इंग्लिश मध्ये, त्याच्याविषयी चर्चा करतात. आणि शेवटी आपण बघितलं की अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतो की अशी काही लोक आहेत का जे इतकं निस्वार्थ जीवन जगले पण तरी आनंदी होते, तर त्यावेळेला ते जनक महाराजांचं उदाहरण देतात. आणि भगवंत स्वतः सांगतात की मला ह्या तिघही जगांमध्ये काही काम नाहीये करण्यासारखं, कारण मी या जगाचा रचयिता आहे, पण तरी इतरांसमोर उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी मी इथे कर्म करताना दिसतो. तर 25व्या श्लोकात पर्यंत आपण बघितलं की भगवंत कसं सक्त कर्मण्य अविद्वांसु, अविद्वान म्हणजे जो योग्य काय अयोग्य काय तो जाणत नाही, यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस. आणि जे लोक, इथे दोन लोकांचं नाव आहे, अविद्वान जो जाणत नाही, विद्वान जो जाणतो. तर हे जे विद्वान लोक आहे हे यांना गरज नसताना सुद्धा हे लोक कर्म करत असतात का? चिकीर्षु लोकसंग्रह, तर जनकल्याणासाठी, त्यांच्या समोर एक योग्य उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी हे लोक कर्म करत असतात, कार्य करत असतात. कार्य कसं करावं, दैनंदिन जीवन कसं जगावं, या सगळ्या गोष्टी ते आपल्या उदाहरणातनं दाखवत असतात. आज आपण 26 ते 43 मध्ये जो शेवटचा सेक्शन आहे त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर 26व्या श्लोकापासून भगवंत आता एक कर्मयोगी निरासक्त होऊन कसं कार्य करतो, का कार्य करतो, आणि काही लोक आहेत जे जाणतात पण तरी त्या पद्धतीने काम करत नाही, त्यांच्याविषयी भगवंत आपल्याला थोडं सांगतील. आणि मग 35व्या श्लोकात भगवंत शेवटी सांगतील की मन शुद्धी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे कर्मयोगामध्ये, आणि त्याच्यासाठी निरंतर शास्त्रयुक्त कर्म करत राहणं फार गरजेचं आहे. तर आपण आजचा हा सत्र याच्यात बघणार आहोत. तर 26वा श्लोक आहे. भगवंत इथे एक खूप सुंदर मुद्दा सांगतायत. भगवंत इथे सांगतायत की जे लोक आसक्त आहेत एखाद्या क्रिया व त्याच्या फळाशी जे आसक्त आहेत, तर अशा लोकांना भगवंत सांगतात की तुम्ही त्यांना डिस्टर्ब नका करू. बुद्धिभेदम म्हणजे काय? त्यांना डिस्टर्ब करू नका तुम्ही. मग इथे त्याचं कारण भगवंत सांगतील की अशा लोकांना का आपण डिस्टर्ब करायचं नाहीये, त्यांना त्यांचे कर्म का करू द्यायचे आहेत, आणि ते कर्म कुठल्या पद्धतीने करू द्यायचे ते इथे सांगतात. जसं जनक महाराजांचं उदाहरण दिलं. मग जनक महाराज आसक्त होते म्हणून काम करत होते का? नाही, ती निरासक्त होते, पण जगाला दाखवण्यासाठी की कसं कर्म करायचं ते दाखवत होते. मग त्यांनी कर्म केलं, पण कसं होऊन केलं? निरासक्त होऊन केलं. तर इथे जे जे राजे आहेत त्यांनी त्यांच्या उदाहरणात काय शिकवायचंय की कर्म आपल्याला करायचेच, पण निरासक्त होऊन करायचे. मग तुम्ही म्हणणार, अहो आम्हाला तर फळाची इच्छा आहे ना, आम्हाला हे बनायचंय, ते बनायचं, हे करायचं, ते करायचं, हे चुकीचं आहे का? नाही, चुकीचं काही नाही. त्याला जर योग्य पद्धतीने, योग्य पद्धत कुठली? यज्ञ. आपण जे मागच्या सत्रात पाहिलं, जर यज्ञाचं विधान आपण वापरलं तर पाहिजे त्या इच्छाही पूर्ण होतील आणि या जगात आपण आनंदी पण राहू शकतो. पण यज्ञ कोणासाठी केलं जातं? यज्ञपती. यज्ञ कोणाचं नाव? विष्णूसाठी. तर विष्णूसाठी जेव्हा आपण कर्म करतो, कृष्णासाठी कर्म करतो, तर ते निरासक्त होऊन करायचं. आता निरासक्त होऊन का करायचं? माझी तर इच्छा आहे ना. हो, जसं एखादा मुलगा त्याच्या आईवडिलांना सांगतो की मला ही गोष्ट पाहिजे, ते म्हणतात ठीक आहे बघू आपण. आता त्यांचं बघू म्हणणं हे नकार नाहीये, तर त्याच्यावर ते विचार करतात. काय विचार करतात? की ही गोष्ट माझ्या मुलाला दिल्यावर फायदा आहे की नुकसान, किंवा ही गोष्ट देण्यापेक्षा मी दुसरं काही उत्तम याला देऊ शकतो का? देऊ शकतो, आणि कसं देऊ शकतो याच्यावर विचार केला जातो. म्हणजे बहुतांश वेळेला आपण भगवंताच्या थांब या म्हणण्याला आपण नकार समजतो, पण भगवंत म्हणतात तो नकार नाहीये, मी चांगल्यातली चांगली गोष्ट वेळ आली की तुला देईन.
त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, फक्त थांबायचंय. तर इथे कुठेतरी 26व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंत आपल्याला हीच गोष्ट बघायला मिळेल, की भगवंत ह्या लोकांना काहीतरी विशेष असा मेसेज देत आहे. तर या आपण हे आज या सेक्शनमध्ये बघूया. तर इथे भगवंत न बुद्धिभेदम जनयेदम अज्ञानम कर्मसंगे. जे लोक अज्ञानी आहेत ना, त्यांना कर्म करू द्या तुम्ही. कर्मसंगीना त्यांना ते कर्म करू द्या. जोशयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचार. तर इथे भगवंत त्यांना काय सांगतायत, की अहो त्यांना कर्म करू द्या. फक्त त्यांना हे शिकवा, की बाबा निरासक्त होऊन तू कर्म कर. भगवंताला तुझी इच्छा सांग आणि भगवंताला त्यांच्या पद्धतीने तुझी इच्छा पूर्ण करू दे. भगवंत नकार देत नाही. आलं लक्षात? म्हणून ते भगवंत सांगताय, की जे हुशार लोक असतात, जे ज्ञानी लोक असतात, ते दुसऱ्या लोकांना, कुठले दुसरे लोक, जे अज्ञानी आहे, अज्ञानी बघा इथे दिलं, अज्ञानम कर्मसंगिनाम, आणि ज्यांना कर्माच्या फळाची आसक्ती आहे. मग ते लोक त्यांना काय करतात, जोशयेत सर्व कर्माणी, त्यांना कर्म करू देतात. पण त्यांना फक्त एवढं सांगतात, की निरासक्त होऊन तू तुझी कर्म कर. आपला प्लॅन आपण भगवंताला सांगायचा आणि तो पेपर, पेन आणि रबर भगवंताकडे देऊन द्यायचं. भगवंत तो पेपर घेतील, प्लॅन बघतील, त्यांना वाटलं खोडरबर आहे मागे, ते खोडतील आणि नवा प्लॅन आपल्यासाठी देतील. आलं लक्षात? पांडवांना एके काळी वाटलं की आपलं सगळं निघून गेलं. नाही, भगवंताने त्याच्यापेक्षा त्यांना खूप खूप जास्त दिलं. का? कारण त्यांनी निष्काम भावनेने भगवंतासाठी कर्म करत राहिले. विद्वान युक्त समाचार. मग असे जे विद्वान लोक आहेत त्यांना कार्यामध्ये प्रवृत्त करतात. पण कसं? निष्काम भावनेने तुम्ही भगवंतासाठी कर्म करा हे त्यांना शिकवतात. ठीक आहे. आता 27व्या श्लोकात भगवंत एक फार विशेष गोष्ट ते सांगतात, की एखादा विद्वान आणि अविद्वान हा व्यक्ती कसा ओळखावा आपण. जसं मागच्या श्लोकात आपण बघितलं, 2 शब्द एका श्लोकात आले. न बुद्धिवेदम जनयेदम अज्ञानाम, जो अज्ञानी व्यक्ती कर्मसंगीनाम, आणि जोशेत सर्व कर्म आणि विद्वान. अविद्वान आणि विद्वान दोघेही एका श्लोकात आले. आता अर्जुन म्हणतो की अरे ठीक आहे ना, विद्वान आणि अविद्वान मी कसा ओळखू. तर हा फार फार महत्वाचा श्लोक आहे. हा पाठ करायचा आहे. आजच्या याच्यात फक्त 2च भक्तांनी श्लोक पाठ करून टाकले आहेत. कृपया करून श्लोक पाठांतर करा, कारण आपल्याला भगवंताचा वकील व्हायचा आहे. भगवंताची जर वकालत तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या भगवंताने काय बोललंय. नाही तर लोक आपल्या देवाची निंदा करतील. म्हणून आपल्याला जर भगवंताचा वकील व्हायचा असेल, आपण जे करतो त्याचे वकील आपल्याला व्हायचं असेल, तर आपल्याला माहिती पाहिजे भगवंत काय बोलताय. तर आता अर्जुनाने प्रश्न विचारला, की मी कसं समजू की विद्वान कोण, अविद्वान कोण. तर इथे मग भगवंत उत्तर देत आहेत. प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वस्व अहंकार विमूढात्मा करता अमिति मन्यते. जो व्यक्ती या संसारात राहताना स्वतःला करता म्हणतो, इति मन्यते मानतो, तो व्यक्ती कसा आहे, विमूढ. तो व्यक्ती मूर्ख आहे. मूर्ख म्हणजे काय, त्याला काहीच कळत नाही. तुम्हाला का असं का म्हणतोय कृष्ण? प्रकृते क्रियमाणानी, या सृष्टीमध्ये जे काही होतंय ते प्रकृती करते. कशाच्या ताकदीवर करते? गुण आहे. आपल्याला एका विशिष्ट गुणात बांधते आणि विशिष्ट गुणात बांधल्यानंतर ती क्रिया आपोआप होते. मागच्या वेळेला आपण उदाहरण घेतलं, एखादा व्यक्ती दारू पिण्याच्या आधी आणि दारू पिल्यानंतर कसा असतो, वेगवेगळा असतो. त्या प्रकारे गुण कुठले आपल्याला पाहिजे हे आपण ठरवायचं, आणि एकदा गुणांचा प्रभाव आपल्यावर दिसला की मग आपल्याला जबाबदार ठरवलं जातं. का? कारण मी चूज केलेला आहे मला कुठल्या गुणात इथे स्वतःची कार्य करायची. आणि ही प्रकृती क्रियमाण, ही प्रकृती आपल्याकडून करून घेते. आणि ही प्रकृती कशी, गुण आहे, गुणांनी बनलेली आहे. कुठल्या गुणात राहायचं ही माझी चॉईस. एकदा गुण चूज केल्यानंतर ते गुण त्याचा प्रभाव दाखवतील, आपल्याकडनं तशी कर्म करून घेतील आणि तशा कर्मांच्या क्रिया, प्रतिक्रिया, ऍक्शन रिॲक्शन आपल्याला सहन करावं लागेल. म्हणून जो व्यक्ती हे म्हणतो की मी करता आहे, मी केलं, भगवंत त्याला काय म्हणतात, मूर्ख नाही, विशेष मूर्ख, विशिष्ट मूढ, विमूढ आत्मा. हा विशेष प्रकारचा मूर्ख आहे, कारण याला काहीच कळलेलं नाही, की त्याला वाटतं मी करता आहे, पण इथे प्रकृती करते. जसं
एखादा व्यक्ती दारू प्यायल्यानंतर म्हणतो की मी पहाड उचलला, मी गाडी उचलली. अरे हो, पण तू नाही, त्या दारूच्या नशेमध्ये तू ते सगळं केलं. त्याच प्रकारे इथे भगवंत सांगतायत, गुणांचा एकदा प्रभाव आपल्यावर झाला की गुण आपल्याला अहंकारवश असं वाटवून देतात की मी करता आहे. पण ऍक्च्युली ते मी केलेलं नसतं, ते प्रकृतीने केलेलं आहे. जसं जेवण काय करायचं हे मी ठरवतो, पण ते जेवण केल्यानंतर काय होईल हे तुम्ही आणि मी नाही ठरवत, ते आपलं शरीर, ती प्रकृती ठरवते. आलं लक्षात? मी जेवल्यावर त्याची ऍसिडिटी होईल की ते सहज पचेल, हे आता माझ्या शरीराच्या प्रकृतीवर ठरतं. आईस्क्रीम खाल्ल्यावर मला सर्दी होईल की नाही हे तुम्ही नाही ठरवत. आईस्क्रीम खाणं तुम्ही ठरवता. त्याच्यानंतर सर्दी होईल की नाही हे तुमचं शरीर, त्या शरीराची प्रकृती ठरवते. आलं लक्षात? म्हणून जर एखादा म्हणत असेल की नाही मी ठरवलं, नाही, प्रकृती क्रियमान, प्रकृती ठरवणार. आणि जो म्हणतो की अहंकारवर जो म्हणतो मी केलं, त्याला भगवंत काय म्हणतात, विमूढ आत्मा, तू मूर्ख आहेस. करता अहम इति मन्यते, तो स्वतःला जो करता म्हणतो तो व्यक्ती मूर्ख आहे, असं भगवंत इथे सांगतात. म्हणून कुठला व्यक्ती विद्वान, जो हे समजतो की प्रकृती माझ्याकडून करून घेते, तो विद्वान. आणि कोण मूर्ख, जो म्हणतो की मी केलं, तो मूर्ख आहे, असं भगवंत इथे सांगताय. ठीक आहे. आता 28व्या श्लोकात भगवंत एक विशेष गोष्ट इथे आपल्याला सांगणार आहे. तर इथे भगवंत आता अर्जुन म्हणतो की अरे पण हा जो व्यक्ती आहे, याला तर ज्ञान आहे ना की बाबा या जगात, जसं दुसरा अध्यायाची सुरुवात कुठे झाली, शरीर आणि आत्म्याचा भेद. मग त्याला तर माहिती ना मी शरीर नाहीये, हे इंद्रिय मी नाहीये, हे मन मी नाही, हे बुद्धी मी नाही. मग हा जो व्यक्ती आहे, ज्याला हे माहिती की मी इंद्रिय नाही, मग तरी हा कार्य का करतो? मग इथे भगवंत त्याला सांगताय, तत्ववित्तू महाभाव. तो तत्व जाणतो ना, गुणकर्म विभाग, की गुण आणि कर्मावर हे विभाग. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. जो हुशार व्यक्ती आहे, इति मत्वा न सज्जते, तो जाणतो की इथे दुसरं तिसरं काही होत नाहीये. इंद्रिय वस्तू आणि इंद्रिय यांचा संयोग, वर्तते म्हणजे काय, संयोग. म्हणजे जसं डोळे रूप बघतात, नाक गंध, जीभ रस, कान शब्द आणि त्वचा स्पर्श. जेव्हा स्पर्श केला जातो त्वचेला, त्याला म्हणतात वर्तन. ते एकमेकात वर्तन करतात, एकमेकाशी संलग्न होतात, एक अनुभव प्रकट करतात. आणि आत्मा फक्त अनुभव घेतो. हे व्यक्ती जे जाणतो, तो व्यक्ती खरा हुशार आहे. म्हणून इथे काय म्हटलंय, तत्ववित्तू महाभाव. जो तत्ववित व्यक्ती आहे, जो हुशार व्यक्ती आहे, तो इथे गुण आणि त्यांचे गुणेशू म्हणजे त्यांचे विषय आणि विषय वस्तूंचं वर्तन, संयोग, कॉम्बिनेशन तो बघतो आणि त्यामुळे तो त्याच्यापासनं लांब राहण्याचा प्रयत्न करतो. असा व्यक्तीला काय म्हटलं गेलंय, तत्ववित. तो तत्वाला जाणतो, तो विद्वान आहे, असा व्यक्तीच खरा हुशार आहे. इथे भगवंत त्याला ते सांगतात. म्हणजे तो वास्तविकता बघू शकतो. इथे दुसरं तिसरं काही नाही. इंद्रिय आणि इंद्रिय विषय वस्तूंमध्ये संयोग, संयोग म्हणजे काय, त्यांच्यात इंटरॅक्शन होते. दुसरं तिसरं इथे काहीही होत नाही. आता मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू तत्वविद म्हणजे हुशार व्यक्ती बरोबर बद्दल सांगितलं की तो हे बघू शकतो की इथे फक्त इंद्रिय आणि इंद्रिय वस्तूंचा संयोग म्हणजे कॉम्बिनेशन किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट होतो. पण मग बाकीचे लोक पण जाणतात ना, पण मग ते का त्या गोष्टीला मान्य करत नाही? मग इथे भगवंत त्याचं उत्तर देतात. प्रकृते गुण सम्मूढा सज्जन्ते गुण कर्मसु तान अकृष्ण विदो मंदान कृष्ण विन्न विचालयेत. पण काही लोक प्रकृतीच्या गुणांमुळे इतके प्रभावित होतात, सम्मूढा, सम्मूढा म्हणजे काय, इतके प्रभावित होतात, सज्जनते गुणकर्मसु, ते त्या शरीरालाच स्व मानतात आणि शरीरातल्या गोष्टींना आणि शरीराच्या जवळपास असलेल्या गोष्टी म्हणजे परिवार, मुलं, पुत्र, पुत्री, घर, घरातल्या वस्तू त्याला आपलं स्व मानतात आणि त्यांच्या आधारावर जीवन जगतात. कृत्न भिन्न विचालयेत. म्हणून अशा मूर्ख लोकांना भगवंत म्हणतात न विचाले, त्यांना डिस्टर्ब करू नका, त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करू द्या, कारण त्यांनी चुकीची समज स्वतःहून निर्माण करून घेतलेली आहे. का? कारण असे लोक त्यांच्या कर्माच्या फळाशी आसक्त आहेत. एखाद्या गोष्टीतून मला आनंद मिळावा, सुख मिळावं ही त्यांची लालसा आहे.
आणि त्या गोष्टीमध्ये स्वतःला त्यांनी गुंतवून घेतलेलं आहे आणि मग ते लोक त्या सगळ्या गोष्टी करतात ज्या शास्त्राच्या विरोधात आहे. मग ते पुढच्या श्लोकात भगवंत सांगतील. म्हणून भगवंत म्हणतात अशा लोकांना डिस्टर्ब करू नका, त्यांना काय करायचं ते करू द्या. आता इथे भगवंतने मागच्या श्लोकात सांगितलं की हे लोक विषयवस्तूंशी खूप आसक्त आहेत आणि त्या विषयवस्तूंचा त्यांना आनंद घ्यायचा आहे, भोग घ्यायचा आहे. मग ते काय करतात, स्वतःला शरीर मानतात आणि या सगळ्या गोष्टी करतात. मग अर्जुन उतारे याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल? मयी सर्वांनी कर्माणि, सगळे जे कर्म आहे, संन्यस्य अध्यात्म चेतसा, तुला सगळे कर्म मला समर्पित करावे लागतील. कसे? निरआशी, त्यातनं काही हवं ही अपेक्षा नको. निर्मम, की हे मी माझ्यासाठी करतो आहे, हा भाव, हे दोन भाव आपल्याला त्या क्रियामध्ये लावायचे आहे. आणि युद्धस्व विगत ज्वर, जसं अर्जुनाला युद्धाचं कर्म दिलंय तसं आपल्याला आपले नियत कर्म दिले, त्या नियत कर्मात आपल्याला गुंतायचंय. कसं गुंतायचंय? निराशी, काही आशा न ठेवतात, काही अपेक्षा न ठेवतात. निर्मम, ममता त्याच्यात नाही ठेवायची की मला मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर कर्म केलं तर भगवंत म्हणतात की मी तुला शुद्ध पण करेल आणि कालांतराने तुझी इच्छा पण पूर्ण करेल. म्हणून घाबरून जायची गरज नाहीये. ज्या वेळेला भगवंत संन्यास या शब्दाचा उल्लेख करतात, संन्यास या शब्दाचा अर्थ आहे आपलं जे काही आहे ते भगवंताला अर्पण करणं. आपण जे कर्म करतो ते भगवंताला अर्पण करणं, याचं नाव संन्यास आहे. आलं लक्षात? संन्यास म्हणजे घरदार सोडणे नव्हे. संन्यास म्हणजे आपण जे करतो आहोत त्या कर्माचं फळाची अपेक्षा सोडणं आणि ते कर्म भगवंतासाठी करणं, याचं नाव आहे संन्यास. ठीक आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात निराशी निर्ममो युद्धस्व, या भावनेत जर तू युद्ध केलं तर तुझी इच्छाही पूर्ण होईल आणि तुला पाप पण लागणार नाही. आता 31व्या श्लोकात भगवंत सांगतायत की मी आतापर्यंत जे सांगितलंय ते व्यक्तीने पालन केलं पाहिजे. इथे भगवंत अट्टहास करतायत बघा. येमे मतम इदम नित्यम. मतम म्हणजे काय? मी जे मत मांडले ना अर्जुन, मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानव, त्या पूर्ण मानव जातीने त्याचा स्वीकार करावा. कसा करावा? श्रद्धावंतो, म्हणजे त्याच्यात त्याला श्रद्धा असली पाहिजे. अनुसूयंतो, असूया म्हणजे ईर्ष्या रहित. हे भगवंत काही सांगतात मग ते त्यांचं बघतात, माझ्या इच्छेचं काय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पूर्ण करतील का, हा अविश्वास नको. म्हणून श्रद्धावंतो, ती श्रद्धा असली पाहिजे की भगवंत माझं कल्याणच करतील आणि भगवंताविषयी मला ईर्ष्या नको की भगवंत मला हे का करू देत नाही, मला ते का करू. आणि अशा भावनेत जर केलं तर मुच्यन्ते तेपि कर्मभि, भगवंत म्हणतात त्याला सगळ्या पापातनं मी मुक्त करेल आणि त्याची इच्छा पण मी पूर्ण करेल. आता अर्जुन म्हणतो की एखाद्याने अट्टास केलं की नाही मला नाही पालन करायचं भगवंताने जे सांगितले, त्यांना काय करायचं ते करू द्या. मग भगवंत इथे सांगतात येतो एतत अभिसूयंतो, एखाद्या व्यक्तीला ईर्ष्या आहे भगवंताविषयी, त्यांना ऐकायचं नाही. न अनुतिष्ठन्ति मे मतम, आणि त्याला माझ्या मतात पण विश्वास नाही. सर्व ज्ञान विमूढाम स्ताम, तो व्यक्ती असे करोडो जन्म जरी त्याने घेतले तरी तो मला काय करायचंय, मी कुठून आलो, मला कुठे जायचंय, मृत्यूनंतर काय होतं, तो जीवनाच्या निष्कर्षापर्यंत कधीच पोचू शकत नाही. विद्धी नष्टान अचेतसः, असा व्यक्ती कालांतराने खूप चुकीच्या मार्गावर जातो. इथे भगवंत म्हणतात सर्व ज्ञान विमूढ, त्याचं सर्व ज्ञान नष्ट होईल आणि तो चुकीच्या मार्गावर जाईल आणि कालांतराने तो निम्न योनीत प्रवेश करेल. म्हणून भगवंत इथे अट्टहास करतायत की मी जे सांगतो त्याचं प्लीज पालन करा, त्याच्याने आपलंच कल्याण होईल. गीता क्लासला नियमितपणे या, याच्याने आपलंच कल्याण होईल. गुरुवारच्या सत्संगाला या, याच्याने आपलंच कल्याण होईल. पण बऱ्याच वेळेला आपण टाळतो, अहो लग्न होतं, अहो मग हे होतं, अहो ते होतं. हे बघा, या सगळ्या गोष्टी चालू राहणार आहेत, ह्या काही थांबणाऱ्या नाही. सत्संग जर थांबला तर तुमच्या मानवी जीवनाचा अंत कसा होईल हे काही सांगता येणार नाही.
एक लग्न कमी केलं, एक पार्टी कमी केली, एका ठिकाणी कमी गेलो तर ते चालतं, एवढं काही फरक नाही पडत. पण एक सत्संग जर मिस केला तर त्याच्याने आपण चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो, हे मात्र नक्कीच होऊ शकतं. आणि तिथून मानवी जीवनाचं ध्येय आपल्याकडनं मिस होऊ शकतो. म्हणून सत्संग आपण मिस करता कामा नये. बाकी सगळ्या गोष्टी थांबू शकतात. मानवी जीवन कधी थांबेल, कधी संपेल याचा काही नियम नाही. आता अर्जुनाचा प्रश्न, की बाबा तू म्हटलं, की जे लोक मी सांगतो ते पालन करत नाही त्यांचा नाश होतो. नाश म्हणजे ते मानवी जीवनाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. काय करायचं, काय नाही करायचं या निष्कर्षापर्यंत ते पोहोचत नाही. पण मग हे लोक असं का वागतात कृष्ण? हे लोकांना कळतं ना सगळं, पण मग ते का असं वागतात? मग इथे भगवंत त्याचं उत्तर, सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवान अपि प्रकृतीम यान्ति भू. तर इथे भगवंताने एक शब्द 2 वेळा वापरला. हे बघा इथे प्रकृती दिसतंय, ते प्रकृती, प्रकृतेर, प्रकृतीम. तर इथे भगवंत म्हणतायत अर्जुन ते असं वागतात याला कारण 2 कारणं दिली. पहिलं कारण इथे दिलंय, प्रकृती, त्याचा स्वभाव तसा झालाय रे. त्याने मागे इतके चुकीचे कार्य केलेत किंवा इतक्या चुकीच्या पद्धतीने तो वागलाय, की त्याच्यामुळे मी जे सांगतो ना ते त्याला पटत नाही. त्याचा स्वभाव त्याला ते पटू देत नाही. म्हणजे एखाद्या वेळेला भगवंत सांगतायत, की शास्त्रात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत भगवंताने, की हे करायचं, ते नाही करायचं. पण तो म्हणतो नाही मी हेच करणार. का? कारण त्याचा चुकीचा जो स्वभाव तयार झालेला आहे, तो घाबरत नाही भगवंताला ऐकण्यासाठी. जसं एखादे वडील चांगलं सांगतात, मुलं म्हणतात जा काय करून घ्यायचं करून. इथे तर तसे वागतात. त्यांना कळत नाही अशातला भाग नाही. पण काहीतरी अशी गोष्ट आहे जी त्याला फोर्स करते. आणि काय त्याने जो स्वभाव स्वतःचा बनवून घेतलाय, हा स्वभाव त्याच्या विनाशाचं कारण बनतो. म्हणून आता पण हेच सांगतील आणि 5व्या अध्यायात 14व्या श्लोकात भगवंत परत हेच रिपीट करणार आहे, की बाबा कोणाच्या जीवनात चुकीचं वाईट घडत असेल त्याला मी जबाबदार नाहीये. प्रकृती यांती भूत, आणि त्या व्यक्तीने त्याचा स्वभाव, त्याची प्रकृती तशी बनवून घेतली आहे. म्हणून तो मी जे सांगतो तो ते करणार नाही, याला मी जबाबदार. दुर्योधन, भगवंत त्याला लाख समजवलं पण ऐकलं का? नाही. कारण त्याची प्रकृती तशी होती, त्याचा स्वभाव तसा होता आणि त्या स्वभावापायी त्याने स्वतःचा विनाश करून घेतला. म्हणून इथे भगवंत सांगतायत, की ती प्रकृती, तो स्वभाव त्याच्या विनाशाचं कारण बनतं. आता 34वा श्लोक. 34व्या श्लोकात दुसरं कारण दिलंय. दुसरं कारण काय? इंद्रियस्य ते राग द्वेष, हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत. राग द्वेष म्हणजे काय? त्या व्यक्तीला राग म्हणजे आसक्ती आहे, आणि द्वेष म्हणजे काय? त्याला भगवंताने जे सांगितलंय त्याला ते बिलकुल पटत नाही. व्यवस्थित आणि त्याच्यात तो स्थित झालेला आहे, एकदम अट्टास केलाय त्याने. जसं राग म्हणजे काय? एखाद्या चुकीच्या गोष्टीविषयी आकर्षण त्याला निर्माण झालं, ज्याला राग म्हटले गेले. द्वेष म्हणजे काय? जी गोष्ट करायची नाही ती त्या गोष्टीला तो करतो, किंवा त्या गोष्टीविषयी त्याला आकर्षण निर्माण झाले, किंवा त्या गोष्टीविषयी त्याला आवड निर्माण झाली. राग द्वेष व्यवस्थित, या 2 गोष्टी त्याच्यात असल्यामुळे तो भगवंताने जे सांगितलंय त्याला तो मान्य करत नाही. म्हणून पहिलं कारण होतं स्वभाव, आणि दुसरं कारण होतं आकर्षण चुकीच्या गोष्टींचं, आणि द्वेष किंवा राग म्हणजे तिटकारा एखाद्या गोष्टीचं. कुठल्या गोष्टीचं? ज्या गोष्टीविषयी त्याला आवड नाही. ती गोष्ट जेव्हा त्याला करायला लावली जाते त्यावेळेला तो म्हणतो मला ते करायचं नाही. या 2 गोष्टी इथे भगवंत अर्जुनाला सांगताय. आता हीच गोष्ट भगवंत उदाहरणाने आपल्याला पटवून देतील. इथे भगवंत सांगतायत, की तो व्यक्ती असं विरुद्ध का वागतो? श्रेयान स्वधर्म विगुणो परधर्म स्वनुष्ठितात स्वधर्मम निधनम श्रेयम परो धर्म भयाव. म्हणून अर्जुनाला इथे काय सांगितलं जातंय, की तू राग आणि द्वेषाला बळी पडू नको. म्हणून राग आणि द्वेषात काय करतो व्यक्ती? शॉर्टकट घेणार. शॉर्टकट म्हणजे काय? त्याला वाटतं की हे केलं तर बरं होऊन जाईल, ते केलं तर बरं. इथे अर्जुन काय करतोय? युद्ध टाळण्याचा प्रयत्न. भगवंत म्हणतायत शॉर्टकट घेऊ नको, तू राग आणि द्वेषाला बळी पडू नकोस. म्हणून तुझा जो स्वधर्म आहे तो स्वधर्म पालन कर. जर तू दुसऱ्याचा स्वधर्म पालन करायला गेला, परो धर्म भयावह, तू युद्ध सोडून जर पळालास अर्जुन, तर तुझं त्याच्यात बिलकुल कल्याण होणार नाही. म्हणून तू जे धर्म स्वीकारला आहे, जो रोल तू स्वीकारलाय, तो रोल, त्याच्याशी येणारे सगळे जे काही कार्य आहे ते तू कर, म्हणजे तुझं जीवन यशस्वी होईल. म्हणून तू इथे
मागच्या श्लोकात जे सांगितलं ना, राग आणि द्वेषाला तू बळी पडू नको, शॉर्टकट शोधू नको, जेणेकरून तुझं जीवन यशस्वी होईल. आता शेवटचा भाग फार महत्वाचा आहे. हा शेवटचा सेक्शन आहे आणि खूप सुंदर सेक्शन आहे. इथे आपल्याला आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील की आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे. आता अर्जुन म्हणतोय की ठीक आहे बाबा, तू सांगितलं की राग द्वेषाला बळी पडू नको. अरे पण अशा काही गोष्टी आहेत कृष्णा, ज्या इच्छा नसताना माझ्याकडनं कोणीतरी करून घेते. मग इथे अर्जुन प्रश्न, आता केन प्रयुक्तव्यम पापम चरति पुरुष. अरे अशी काय गोष्ट आहे कृष्णा की इच्छा नसताना राग आणि द्वेषात व्यक्ती फसतो. अनिच्छन, इच्छा नसताना, बघा अनिच्छन म्हणजे इच्छा नसताना. अपि वार्ष्णेय, हे कृष्णा, असं वाटतं बलादिव नियोजित, कोणीतरी फोर्सफुली माझ्याकडनं एखादं काम करून घेतंय. मग इथे भगवंत उत्तर द्यायला सुरू करतात. हा फार महत्वाचा सेक्शन आहे, याला व्यवस्थित समजून घ्या. अशी आपल्या आतमध्ये काय गोष्ट आहे जी आपल्याकडनं सगळ्यात चुकीच्या गोष्टी करून घेते. ते भगवंत त्याला उत्तर देत आहेत. दोनच गोष्टी आहेत, काम एष, क्रोध एष. आपल्यातला काम म्हणजे वासना ज्याला आपण म्हणतो, एखाद्या गोष्टीची गरज नसताना तिचा अतिरेक केला जातो, त्याला काम म्हटले गेले. मग ते स्त्री पुरुष आकर्षण असू शकतं, एखाद्या वस्तूसाठी आकर्षण असू शकतं, व्यक्तीसाठी, स्थान, परिस्थिती, या सगळ्यांचं आकर्षण, त्याला काम म्हटले गेले. आणि ज्यावेळेला काम पूर्ण होत नाही, त्यातनं निर्माण होतो क्रोध. आणि ह्या दोन गोष्टी आपल्या पतनाचं, आपल्या जीवनात दुःखाचं कारण बनतं. आणि ह्या दोन गोष्टी, काम आणि क्रोध, कुठे जन्म घेतात? रजोगुणो समुद्भव. रजोगुणातनंच त्याचा जन्म होतो. रजोगुणातनं जन्म होतो म्हणजे काय? त्यांचं मूळ स्थान रजोगुण आहे. म्हणून आपली जीवनशैली जर रजोगुण युक्त असेल, जसं काल आम्ही खूप सुंदर एक मुद्दा घेतला, लय. आपल्या जीवनात जर लय नसेल, म्हणजे उठणं, कधी झोपणं, कधी खाणं, कधी बाहेर जाणं, कधी फिरणं, कधी आवडीच्या गोष्टी करणं, कधी नाही करणं, किती करणं, केव्हा करणं, कसं करणं, याला लय म्हटलं गेलं. ज्या व्यक्तीच्या जीवनात लय नाही, त्याचं जीवन रजोगुणी आहे असं समजायचं. बरं, मग तुम्ही म्हणाल, अरे थोडाफार काम आणि थोडाफार क्रोध तर प्रत्येकाला असतो. नाही. महाआशन, या कामाला काय म्हटलं गेलंय? महाआशन. याची भूक मिटत नाही. एक चुकीचा व्हिडिओ पाहिल्यावर काय होतं? खूप काही होतं, कारण ती भूक वाढत जाणार आहे. एक चुकीचं काम केल्यावर काय होणार आहे? त्याच्याने त्याची भूक वाढत जाणार आहे. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही त्याच्यात जर ती पूर्ण करत गेला तर इतकी भूक वाढेल की ही भूक तुमच्या शरीराला मारून टाकेल. महापाप, आपल्या हातातून इतके पाप कार्य करवेल. विद्धी, जाणून घ्या अर्जुन, इह, या जगात आपला याच्यापेक्षा दुसरा कोणीही मोठा वैरी नाही. तर आपले दोनच वैरी आहेत, काम आणि क्रोध. कुठे जन्म घेतात? रजोगुणी ज्यांची जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीत त्यांचा जन्म होतो. काय यांची विशेषणं लावली? महाआशनं. एक चुकीचं काम केलं की त्याची भूक वाढत जाईल आणि आपल्याकडनं महापाप, इतके पाप कार्य करून घेतील की आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपण इतके खराब, वाईट कधी झालो. आता मग अर्जुन म्हणतो की बापरे, हे इतके भयंकर आहेत, मग यांच्याविषयी अजून थोडं सांग. मग इथे 3 स्तर दिलेत आपल्याला. काम, जसं धुमेनं आवृते वहनी, जसं अग्नी ला धूर कव्हर करतो. धुमेनं अव्रियते वहनी, वहनी म्हणजे अग्नी. यथादर्शो मलेन, जसं आरशावर मळ चढतो किंवा धूळ चढते. दुसरा स्तर, यथा उल्बेन आवृतो गर्भ, जसं आईच्या पोटात एक गर्भ वाढतो. गर्भ दिसतो का? नाही. धुरात अग्नी थोडी थोडी दिसते. जास्त जर धूळ असेल तर चेहरा तरी थोडा थोडा दिसतो, काहीतरी हलतं एवढं तरी कळतं. पण सगळ्यात भयंकर कुठलं असतं की पोटात गर्भ आहे, वाढतोय, तो दिसतो का? नाही. तथा तेनेदम आवृतम. त्याच प्रकारे काम कुठल्या व्यक्तीला कसा कव्हर करतो ते इथे दाखवलंय. पहिलं उदाहरण कोणासाठी आहे? धुमेन आवृत्ती वहनी, मनुष्य. आपल्यात काम भावना आहे, समजून येते आणि तिचं आपण काहीतरी करू शकतो. दुसरं आहे यथादर्शो मलेनच्या, आरशा आणि धूळ. हे झालं प्राण्यांसाठी. त्यांच्यात काम भावना खूप आहे, पण त्यांना बऱ्याच वेळेला कळत नाही की काय, कशामुळे आपल्याला हे झालंय. आणि हे तिसरं जे उदाहरण आहे, जसं आईच्या पोटातलं गर्भ, ते इतकं झाकलं की कोणाला कळत नाही. त्याच प्रकारे झाडं जी आहेत
त्यांच्यात इतकी काम वासना होती, इतकी काम वासना होती, की त्यांना आता असं शरीर दिलंय, की जिथे ते विवस्त्रच राहतात. म्हणून इथे झाड जी योनी आहे त्यांच्यात काम भावनेचा इतका संचार, इतका संचार. म्हणून जे स्त्री पुरुष शरीराला उघडं ठेवतात सारखं सारखं, इतरांना आपलं शरीर प्रकट करतात, दाखवतात, त्यांना पुढचा देह झाडांचा मिळतो का? मग तिथे त्यांना प्राणी पण तसेच आहेत, पण त्याही पेक्षा खराब स्थिती आहे झाडांची, कारण त्यांना ते कळत नाही. म्हणून शरीर उघडं ठेवणं म्हणजे आपल्यात काम वासना प्रचंड प्रमाणात आहे. त्याला लाईफस्टाईल, त्याला फॅशनचं आपण नाव देतो. पण त्यातनं एक गोष्ट एकदम क्लिअर आहे, की त्या व्यक्तीमध्ये काम वासना प्रचंड आहे आणि त्या काम वासनेचं प्रदर्शन तो करत आहे. त्या सॉरी. त्याला फॅशनचं नाव कृपया देऊ नये. म्हणून जे मुलं, ज्या मुली तंग कपडे घालतात, त्याला फॅशन म्हणणं भगवंत सांगतायत, त्याला फॅशन म्हणता येणार नाही. त्यांना आपलं अंग दुसऱ्याला दाखवायचं आहे. दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे. हे एकदम क्लिअर आहे. म्हणून तिथे कपड्यांविषयीचा भाव नाहीये, तिथे काम वासनेचा भाव आहे. आणि मग पुढे त्यांना अशी फॅसिलिटी दिली जाईल, की तिथे कपडे घालायचीच गरज पडणार नाही. यतो दर्शमलेनच म्हणजे कोण? प्राणी. कुत्रा कपडे घालतो का? मांजर कपडे घालतो का? कुठला प्राणी कपडे घालतो? नाही. फिरा उघडे. आणि त्यापेक्षाही ज्यांना अतिरेक आहे काम वासनेचा, मग त्यांना तर सरळ सरसकट झाडांच्या योनीत. म्हणून बघा, झाडाला जेव्हा फळ येतात किंवा झाडानं जे बीज पडतं ना, बीज 1, 2, 3 नाही पडत. असंख्य हजारोच्या संख्येने पडतं. बीज कसलं प्रदर्शन करतं? काम वासना इतकी आहे, की इतकं बीज आहे, इतकं बीज आहे, इतकं बीज आहे वाढण्याचं. ते काम वासनेचं प्रतीक आहे. म्हणून हे 3 गोष्टी भगवंत इथे स्पष्ट करतात. आता हे कामाचे अजून एक दुसरी गोष्ट, हे काम काय करतं? आवृतम ज्ञानमेतेन. हे काम जे आहे आवृत करतं आपल्या ज्ञानाला, काय चांगलं, काय वाईट. म्हणून बघा, जे चुकीचे व्हिडिओ बघतात, चुकीचे कामं करतात, त्यांना कालांतराने कळत नाही चांगलं आणि वाईट. कारण त्यांचं ज्ञान पूर्ण झाकून टाकलं जातं. का? कारण इन्स्टंट प्लेजर ज्याला म्हणतात, मला पटकन द्या, अजून द्या, अजून द्या, अजून द्या. ती अग्नी वाढत चालली, अग्नी वाढत चालली. त्याचं ज्ञानच झाकलं गेलंय. ज्ञानिनो नित्यवैरिणः. हा जो काम आहे आपला नित्यवैरी, काम रूपेन, हा काम रूपी जो आपला वैरी आहे, कसा आहे? दुष्पुरेन अनलेनच. याच्यामध्ये हा दुष्पूर आहे. दुष्पूर म्हणजे काय? तो कधीच संतुष्ट होत नाही. जसं अग्नीत घी टाकल्यावर अग्नी संतुष्ट होते नाही. म्हणून काम कितीही जर तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, काम वासना पूर्ण होत नाही. म्हणून विवाह का केला जातो? ते एक यज्ञ म्हटलं गेलंय, विवाह यज्ञ. जिथे दंपती आपापल्या काम भावनेवर विजय प्राप्त करण्यासाठी एकत्र आलेत, शुद्ध होण्यासाठी एकत्र आलेत. म्हणून विवाह कंपल्सरी आहे. एक तर तुम्ही संन्यास आश्रम स्वीकारा, नाही तर ग्रस्त आश्रम स्वीकारा. कारण दोघांसाठी शत्रू कोण आहे? कामच आहे. दुसरं आपलं कोणी शत्रू नाही. बरं, हा शत्रू कुठे कुठे बसला हो आपल्या मनामध्ये? आपल्या याच्यात शरीरामध्ये इंद्रियांनी, सगळ्यात पहिले इंद्रियांमध्ये बसला आहे. त्याच्यानंतर मन सुद्धा काम विकाराने पीडित आहे. अहो, इतकं काय, बुद्धी सुद्धा काम भावनेने पीडित आहे. अधिष्ठान म्हणजे काय? बसण्याची जागा आहे. एतैर विमोहयत्येष. त्या व्यक्तीला 3 स्थानांवर आक्रमण करून त्याला विमोहित करतात. ज्ञानम आवृत्य देहिनम. आणि त्या व्यक्तीचं ज्ञान पूर्ण झाकून टाकतात. त्याला कळत नाही चांगलं काय, वाईट काय. मग अशा वेळेला लोक मर्डर करून टाकतात. आणि बघा ना, लहान मुलं, एका मुलाने त्याच्या आईच्या डोक्यात बॅट टाकली का? मोबाईल दिला नाही. काम आहे, प्रॉपर प्युअर काम आहे. तुम्ही म्हणावं शरीर आकर्षण नाही, एखाद्या गोष्टीचा अतिरेक काम म्हटलं जातं. त्याला एवढं पण कळलं नाही. ज्ञानम आवृत्य, त्याचं ज्ञानच झाकलं गेलं. विमोहित झाला आणि आईच्या डोक्यात बॅट टाकली. म्हणून या कामावर आपल्याला विजय प्राप्त करणं अत्यंत आकर्षक आहे. जे लोक 1 लग्न, 2 लग्न, 3 लोक सारखे पार्टनर, त्यांना वाटतं की इथे आनंद येईल, तिथे आनंद येईल. त्यांनी जगातल्या सगळ्या स्त्रियांशी किंवा स्त्रियांनी सगळ्या पुरुषांची जरी लग्न केलं ना, तरी काम भावना संतुष्ट होणार नाही. याची गॅरंटी भगवंत देत आहेत. कारण ते सांगतायत याचा स्वभावच नाहीये संतुष्ट होण्याचा. याचा स्वभाव तसा आहे. बघा, आता शेवटच्या 3 श्लोकात अर्जुनाचा प्रश्न आहे की बाबा, मग याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा? सगळ्यात पहिले भगवंत तस्मात् त्वाम इंद्रियानी आदव. आदव म्हणजे सगळ्यात पहिले.
आपल्याला काय करावं लागेल? इंद्रियांचे इनपुट बदलावे लागतील. एखाद्या व्यक्तीला चुकीचे पिक्चर बघण्याची सवय असेल, धूम्रपान करण्याची सवय, हे सगळं इंद्रियांच्या माध्यमातून होतं. डोळ्यातनं बघितलं जातं, तोंडातनं खाल्लं जातं, गंध घेतला जातो, स्पर्श केला जातो, ऐकलं जातं. तर सगळ्यात पहिले भगवंत आहे त्या इंद्रियांना चांगलं इनपुट द्यायला सुरू करा. इनपुट बदलवा. मनावर ताबा करण्याची गरज नाही. मन इंद्रियांशी कनेक्टेड आहे. इंद्रिय दिसतात, मन दिसत नाही. म्हणून जे दिसतं त्याच्यावर पहिले विजय प्राप्त करा. हे पंच ज्ञानेंद्रियांचं इनपुट बदला. चांगलं बघा, चांगलं खा, चांगला गंध घ्या, चांगला स्पर्श करा, चांगलं ऐका. नियमित करा. त्यांचं नियमन करा. किती पाहायचं, काय पाहायचं, कधी पाहायचं, कसं पाहायचं, हे आपल्याला नियमित करणं गरजेचं. म्हणून इंद्रियांवर पहिले ताबा घ्या. पापमानम प्रजहीयेनम ज्ञान विज्ञान नाशनम. कारण हे जे काम आहे हे पापाचा सगळ्यात मोठा सिंबल आहे आणि आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे जे आपलं ज्ञान नाश करतं. म्हणून मनावर ताबा मिळवायला पळापळ करू नका. इंद्रियांचा संयम पहिले सुरू करा. काय खातो, काय बघतो, काय ऐकतो याच्यावर नियंत्रण. सगळे चांगले इनपुट द्या. मग भगवंत सांगतात, अरे असं का बोलला कृष्ण की पहिले इंद्रिय? मग इथे सूक्ष्मतेचे स्तर सांगितले. इंद्रियानी पराण्याहूर. इंद्रिय स्थूल आहेत, दिसून येतात, पण इंद्रियांपेक्षा एक सूक्ष्म वस्तू, इंद्रियेभ्य परम मन, अतिसूक्ष्म आहे मन. त्या मनापेक्षा सूक्ष्म आहे बुद्धी. आणि यो बुद्धे परतस्तु सह. या बुद्धीपेक्षाही सह म्हणजे सूक्ष्म आहे तो आत्मा. आत्मा का दिसत नाही? कारण तो इतका सूक्ष्म आहे की तो दिसू शकत. इंद्रिय दिसतात म्हणून इंद्रियांवर भगवंत सांगतायत आदो सगळ्यात पहिले त्याच्यावर ताबा घ्यायला सुरू करा. पण मनापेक्षा शक्तिशाली आहे बुद्धी, हे लक्षात घ्या. आपली बुद्धी कशावर चालते? बुद्धी ज्ञानावर चालते. सत्संग का करायचा? कारण त्याच्याने बुद्धी तीक्ष्ण होईल. काय करायचं, काय नाही. लोक टीव्हीवर अध्यात्म करतात, इतके हुशार आहोत आपण. सत्संग हा नेहमी समोर बसूनच केला जातो. ऑनलाईन सत्संग होत नाही. पण आता ठीक आहे, तुम्हाला वेळ नाही, लांब राहतात, तर ठीक आहे, आता सत्संग ऑनलाईन. पण बुद्धीला तीक्ष्ण करणं गरजेचं आहे. कारण बुद्धी अशी वस्तू आहे जी तुमच्या मनावर सहज विजय प्राप्त करू शकते. म्हणून शास्त्र अध्ययन का करायचं, गीता पठन का करायचं? त्याच्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि एकदा बुद्धी तीक्ष्ण झाली की ती मनाला सहज नाही म्हणू शकते. आज आपली बुद्धीच आपल्या मनाबरोबर मिळालेली आहे कारण तिच्याकडेच ज्ञान नाही. आणि ही बुद्धीच अशी वस्तू आहे जी आपल्याला या संसारातनं बाहेर काढायला मदत करू शकते. पण आज ती मनासाठी काम करते आणि मन आपल्या विरोधात काम करते. तरी आपला मनावर विश्वास. आज मनाला वाटलं तर सत्संग करायचा, आज मनाला वाटलं तर सत्संग नाही करायचा, आज वाटलं तर जप करायचं, वाटलं तर नाही करायचा. मनाचे गुलाम आहेत आपण सगळे. आपल्याला मनाची चाकरी करायला आवडतं. नोकर आहेत आपण, नोकर मनाची. म्हणून भगवंत इथे शेवटच्या श्लोकात सांगतात, एवं बुद्धे परमबुद्ध्वा संस्तभ्यात्मनमात्मनम जही शत्रू महाबाहो. अरे अर्जुन, तुझ्या बुद्धीला पहिले पटवून दे. जही शत्रू. आपल्या या संसारात एकच शत्रू आहे, काम रूप दुरासदम. काम रूपी आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि दुरासदम, दुरासदम म्हणजे काय? की हा खूप पक्का शत्रू आहे, करोडो जन्माचा शत्रू आहे. याच्यावर विजय प्राप्त करणं सोपं जाणार नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.